भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड मधील गंगारामवाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळलेली आहे आणि यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जणांना वाचवण्यात यश आलेले आहे। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्यावर लक्ष ठेवत आहेत। आणि या संदर्भामध्ये सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, या भिवंडी दुर्घटनेमधील मृतांचा आकडा हा वाढताना दिसतोय। 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, आणखी देखील या ठिकाणी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। नक्कीच आता 7 वरती हा आकडा गेलेला आहे। 7 मृतदेह हे खरं तर बचाव कार्याच्या दरम्यान पथकाला हाती लागलेले आहेत आणि आणखी 3 ते 4 मृतदेह हे ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र ही घटना कधी घडली, कशी घडली आणि घटनेमागची आणखी काय कारणं आहेत, आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत। खरं तर काल जेव्हा इमारत दुर्घटना घडली त्यावेळेला हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते की इकडे इमारत जर आपण बघितली तर मी कॅमेरामॅनला दाखवेल, इमारत दाखवा। या ठिकाणी इमारत एक विंग पडलेली आहे, मात्र दुसरी विंग त्या ठिकाणी अद्यापही आहे आणि आजूबाजूच्या बिल्डिंग सुद्धा धोकादायक बनलेल्या आहेत। मात्र इमारत पडल्यानंतर काही बचाव कार्य सुरू करण्यात आलं, काही प्रत्यक्षदर्शी त्या होते की काय सुरू होतं इमारतीमध्ये, कारण नोटीस बजावल्यानंतर इमारत खाली करण्यात आली होती। काय नक्कीच काम सुरू होतं या इमारतीमध्ये, डागडुजीचं काम सुरू होतं, कोणत्या प्रकारे चालू होतं काम? इस बिल्डिंग में जो है ना मरम्मत का काम चालू था। मरम्मत का काम जब चालू हुआ तो पहले प्लास्टर का काम हुआ, बाद में ये लोग ने पिलर का काम किया। पिलर का काम करने के मतलब पर्यंत उन्होंने कोई सपोर्ट नहीं दिया पिलर में। 3 पिलर था, तीनों पिलर एक साथ उन्होंने उसको हटाना, उसका आगे का जो रहता है सीमेंट वो सब हटाना चालू किया। उसके वजह से ये बिल्डिंग कमज़ोर पड़ी। कमज़ोर पड़ने के बाद धीरे धीरे ये 6 बजे से धीरे धीरे कमज़ोर पड़ने लगी, तो धीरे धीरे गिरने लगी। गिरने के बाद इसमें बहुत बड़ा हादसा हुआ। हादसा होने के बाद हम लोगों ने सर यहाँ की जितनी जनता है, हमारे दोस्त हैं, सब लोग मिल के हम लोगों ने यहाँ से रेस्क्यू किया सभी आदमियों को, जो भी थे। हम लोग 60 से 65 लोग को बचाए। अभी अंदर कम से कम 8 लोग निकल चुके हैं, बाकी अभी 5 लोग और अंदर फंसे होने की आशंका है। काय नक्की करत होते त्यावेळी ते व्यक्ती? काम करत होते की बसले होते की आराम करत होते? ते काम करत होते, सगळे जॅक लावत होते। म्हणजे की ते बिल्डिंग पडू नको त्याच्यामुळे ते जॅक लावत होते, त्याचमुळे ते बिल्डिंग पडली आणि ते सगळे आतमध्ये राहिले। एकूणच बिल्डिंग खाली करण्यात आली होती, सगळे रहिवासी बाहेर गेले होते। मात्र किती महिन्यापूर्वी बिल्डिंग खाली करण्यात आली आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा धोकादायक आहेत। तुम्ही त्या बाजूची इमारत बघितली ती सुद्धा धोकादायक आहे, काय परिस्थिती आहे? सर हम लोग ने देखे 8 बजे के टाइम पे काम कर रहे थे वो लोग, और काम करते टाइम पे उसमें औरत लोग लेडीज़ लोग नीचे उतरे और उन्होंने बोला कि बिल्डिंग क्रैक हो गई है, ऊपर से गिरने की संभावना है। तो हम लोग आए देखे उसको, तो नीचे का पिलर जो दब रहा था ऐसा, तो हम लोगों ने सबको वहाँ से निकाल दिया, लेडीज़ लोग को। बाकी छेड़े भाई लोग थे वो साइड में, तो वो लोग फंस गए। हमको नहीं मालूम, चौथे महल्ले में कुछ लोग तीसरे महल्ले पड़े हुए हैं। तो हम लोग ने फिर वहाँ से निकला और जैसे ये लोग आए जग लगाने के लिए, जग लगाए 5 बार उसने हथौड़ा मारा, वैसे बिल्डिंग पूरी नीचे धंस गई। तो उसके अंदर 8 से 10 लोग फंसे हुए हैं। फिर हम लोग ने क्या किया, वहाँ से बोरिंग का पाइप था उससे फंसा कर हम लोग ने बोरिंग के पाइप से, और तुरंत हम लोग ने 5 लोगों को रेस्क्यू किया। फिर वहाँ पे सीढ़ी लगाए और साइड से सीढ़ी डाल के हम लोग सीढ़ी से उतार के नीचे निकाले हम लोग। उसके बाद म्यूनसिपालिटी सब गवर्नमेंट के लोग आए, वो लोगों ने किया फिर रेस्क्यू। कितने साल पुरानी है बिल्डिंग? 14 साल पुरानी है सर। इलीगल है? नहीं, इलीगल तो नहीं कह सकते सर, क्योंकि सबका रजिस्ट्रेशन है और 7/12 भी है। बट ये 14 साल पुरानी, तो ऐसा क्या है कि 14 साल में कोई बिल्डिंग गिरती ही नहीं, लेकिन फिर भी ये गिरी। अभी क्या है वो हम नहीं जानते। बट इसमें मेरा भी घर है ए विंग में, ये भी इमारत एकदम जर्जर हो चुकी है, आप देख सकते हैं। कल को हमको भी बहुत धोखा है इसके, इसलिए हम लोग भी इसको खाली करके जा रहे हैं। बघितलं तर आजूबाजूच्या इमारती सुद्धा या ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत। ही अगदी बाजूला असलेली इमारत सुद्धा आपण बघतोय, तिचा पिलर त्याला क्रॅक गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच्या बाजूच्या या 2 इमारती आहेत, ए विंग आणि बी विंग, त्यातली एक विंग ही पडलेली आहे आणि यामुळे मोठी दुर्घटना ही भिवंडीमध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अशा आणखी मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहेत, याकडे प्रशासनाचं लक्ष कधी जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। नक्कीच स्वप्नील, या संपूर्ण अपडेटकडे आपले लक्ष राहणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।